इथे भाजी बघा आपली मस्तपैकी मिक्स झाली आहे. तेल तापला ना पॅन मधला की गॅस बारीक करायचा आणि ते तेलामध्ये सोडायचे. मी तोडून दाखव, तू खाऊन पण दाखव, गरम आहे हे बघा. ओके. नमस्ते सर्वांना, कसे आहात तुम्ही? तर इथे बघा आज आपल्या रत्नागिरीचा लास्ट व्लॉग, म्हणजे सध्या पुरतीचा लास्ट व्लॉग. परत येऊ आम्ही तसं रत्नागिरीचे व्हिडिओज बनवूत. पण आता वाजले बघा किती, 8:48 आणि माझी आता नेत्रावती एक्सप्रेस आहे रत्नागिरी स्टेशनला, जी 9:10 किंवा 9:05 येते. तर बघा मला 10 मिनटात मला पोचायचं आहे. सर्व बॅग्स घेतले, गाडी आतमध्ये घेतली आपली, बाईक पण आपली आतमध्ये घेतली आहे. आणि बुब्बूंना पण आज मी भात आणि काहीतरी खायला दिलं होतं सिक्रेट ना. बुब्बू खाऊन झालेलं आहे बाहेर. आता बुब्बू बाय बाय. फेमस चिट्टिया चिट्टिया शेंगा उकळलेले वाटलेले. हा किती ग्राम आहे? अर्धा किलो. पानी होटल, पानी लो, पानी कोल्ड ड्रिंक. अरे बिरयानी खाने के लिए दिलू दिलू पिल्लू कुठे आहे? दिलू खाली. दिलू दिल दिलू कोणाला बघ. दिलू दिलू बघ.
आवाज ऐकला ते तुम्ही? बघते, हा बघते. चालू बघते. दिलू. तुझी गाडी लेट आली का? हां आली ते 1-1.5 तास लेट ट्रेन रत्नागिरीला. हा. आता पण 1.5 तास लेट. हा ना मग. आता किती वाजले बघ? 5:30. 4ला आली पाहिजे होती गाडी. तेच ना, भरपूर लेट येते ना गाडी. दिलू. बघ खाली. खाली एकदम खाली इकडे. दिलू. सकाळपासून मम करत होती. मग मी तिला सांगितलं आज पप्पू येणार आहे, पप्पू येणार आहे असं केलं. आणि मग जरा बसली आणि मग आतमध्ये गेली. काय भाई आज ऑरेंज कलर आहे? नाही असाच घातला. काय आणलंय सांग? काय? काले मनुका ना, हेच माझ्या आता चालू आहे. काले मनुका मी खाते. म्हणून मम्मीला आणले काले मनुका. आणि भाई हे आवडीने खातात. काय ते? मनुकाच आहेत ना. गाडीमध्ये आले होते. हा 100 रुपये पाकिट. अर्धा किलो 100 रुपये. मस्त. आपण अर्धा किलो 100 रुपये. बाहेरकडचा रेट काय माहिती 250 रुपये किलो वाटतं. काय माहिती. अजून आजीने गिफ्ट दिलेलं आहे. आजीने गिफ्ट दिलेलं आहे सर्वांसाठी. प्रसाद सर्वांनी कापून खायचं. तू, मी, भाई, काजल, दिल, ताई, बाबू सर्वांनी. सर्वांना प्रसाद. देवीचा प्रसाद. हा अजून त्याच्याबरोबर ॲपल बरोबर चणे. चणे. जय. नमस्ते. आज मी पापडचं आहे ना पॅटीस बनवते आहे. यासाठी सर्व भाज्या घेतल्या आहेत, सर्व साहित्य घेतले बघा. 2 टोमॅटो घेतले आहे छोटी छोटी. 1 कांदा घेतला आहे एवढा मोठा होता. आणि थोडीशी मिरची पावडर घेतली आहे, अर्धा चमचा कमी. आपल्याला मॅगी मसाला घ्यायचा आहे टेस्टसाठी. आणि शिमला मिरची घेतली आहे, 1 मोठा होता तो शिमला मिरची बारीक एकदम कापून घेतला आहे बघा कसा. एकदम त्याचे दाणे दाणे केले बारीक. तसाच कांदा पण कापला आहे. हे तिखट 2 हिरवी मिरची. आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे थोडीशी. हे आपला कोवळा कोवळा कढीपत्ता घेतला आहे, थोडासा टाकायचा आहे त्याच्यामध्ये. आणि हे एक चीज आहे, छोटंसं पॅकेट आहे. आणि आपल्याला बटाटी घ्यायची आहेत. ही अशी आहे ना छोटी छोटी बटाटी होती. ही अशी 4 घेतली आहे, म्हणजे ही 3 आणि हे 1 4. हे असं मॅश करून घ्यायची आहेत. अशी छोटी छोटी बटाटी घेतली आहे 4. अशी हातानेच मॅश केली आहे बघा. आता इथे पॅनमध्ये बघा 1 चमचा तेल टाकलं आहे. जशी आपली भाजी असेल ना त्या अंदाजाने आपण तेल टाकायचं. आता त्याच्यामध्ये मी कांदा टाकते पहिला. कांदा बघा चांगला असं 2 मिनिटं चांगला फ्राय करून घ्यायचा. 1 मिनिट झालाय. आता त्याच्यामध्ये आहे ना हिरवी मिरची आणि त्याच्यामध्येच आपल्याला शिमला मिरची पण टाकायची आहे. हे पण आपल्याला चांगलं आहे ना 2-3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे. आता इथे बघा कांदा, शिमला मिरची, हिरवी मिरची अशी चांगली 2-3 मिनिटं परतून घेतले. आता त्याच्यामध्ये आहे ना हे कढीपत्त्याचा पाला टाकते. थोडा कोवळा घेतलाय. आणि त्याच्यामध्ये आता ही टोमॅटो टाकते. आता बघा ही भाजी आपली 2-3 मिनिटं चांगली फ्राय करून घेतली आहे. आणि गॅस कसा माहिती आहे का थोडा मीडियमच ठेवला आहे. आता याच्यामध्ये बघा काय काय टाकते. आपल्याला लाल मिरची मसाला टाकायचा आहे थोडा, म्हणजे मिरची पावडर, चवीपुरतं मीठ आणि मॅगी मसाला. आता बघा इथे सगळं मसाला मिक्स करून घेतलाय चांगला. म्हणजे 1 मिनिट आहे ना असं चांगलं मसाला टाकल्यावर ढवळून घेतलाय. आता त्याच्यामध्ये आहे ना ही बटाटा टाकते. आणि याच्यामध्येच आहे ना कोथिंबीर पण टाकते.
आता ही भाजी आपल्याला आहे ना सर्व चांगली मिक्स करून घ्यायची आहे. इथे भाजी बघा आपली मस्तपैकी मिक्स झाली आहे चांगली. आता मी आहे ना गॅस बंद करते आणि आता आपल्या याच्यावरती आहे ना चीज किसून टाकायचं आहे. आता चीज टाकलंय बघा. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं ढवलून. आता तुम्हाला आवाज येत असेल, आज गरबा म्हणजे रोजच गरबा इथे चालू असतो. आज कसा 8वा दिवस आहे ना, पण गरबा तिथे आता चालू झालेला आहे आणि मी बघा इकडे रेसिपी बनवते नाश्त्यासाठी. कारण गरबा चालू झाला ना की बघता बघता आहे ना कधी वेळ निघून जातो माहिती नाही पडत आणि जेवायला उशीर होतो. आता आपल्याला हे पॅटीस पापडाचे बनवायचे आहेत ना, तर आपल्याला आहे ना मोठा पापड एकच घ्यायचा आहे. कारण मला आहे ना हे छोटे पापड आलेत, मी आणले रामबंधूचे, ते छोटे पापड होते आणि म्हणून मी 2-2 घेते आहे. तुम्ही एक पापड घेतलात ना मोठा तर तुम्हाला चांगला सोपा एकदम पॅटीस बनवायला जाईल. असं पॅटीस बनवायचं म्हणजे त्याची आहे ना अशी घडी मारायची. आपण आता पुडी कशी बांधतो अशी चौकोनी घडी मारतो तशी मध्ये मिश्रण ठेवायचं आणि इकडनं मोडायचं इथून आणि इथून असं मोडून पॅटीस बनवायचं चौकोनी. आता कसं हे छोटे पापड आणि आपलं साहित्य सगळं तयार आहे ना, म्हणून आता मी एक डोकं लावलं म्हणजे आपलं 2 पापड करून घेऊन आपलं पॅटीस बनवूया. आता थोडंसं पापडाचं आहे ना थोडं पाण्यात भिजवून घ्यायचे, जास्त भिजवायचे नाही. आणि पाणी सगळं असा गलून काढायचा त्याचा. आता याच्यावरती मी भाजी ठेवते. आता मी मोडणार आहे ना तसंच मोडायचं, पण कसं 2 पापड जॉईन केलेले त्याच्यामुळे लांब होतोय पॅटीस. आता तुम्ही मोठा पापड घेतलात ना तर तुमचं चौकोनी पॅटीस होणार. हे बघा असंच मोडायचं. जसं मी मोडते आहे ना तसंच मोडायचं, पण पापड आहे ना कमी भिजवायचा. हे बघा आता 2 पापड असल्यामुळे जॉईंट झालं बरोबर, लांब आलं. आणि आता आपला एकच पापड मोठा असला ना की ते आपलं चौकोनी होणार आहे बघा. आता हे मधचा भाग हा वरचा भाग चिकटवायला आहे ना याची गव्हाच्या पिठाची पेस्ट करायची, जराशी थोडीशी करायची. झालं हे बघा असं होणार, असंच होणार तुमचं पण. आता असे सर्व मी बनवून घेते आणि जरा असं हाताने दाबल्यासारखं करायचं. आता इथे बघा डीप फ्राय करायचं आहे आपल्याला, पण कसं माहिती आहे आपण थोडं तेल घेतलं पॅनमध्ये ना तरी पण ते डीप फ्राय होणारच, म्हणजे असं तेलामध्ये सोडायची गरज नाही. तेल तापला ना पॅन मधला की गॅस बारीक करायचा आणि ते तेलामध्ये सोडायचे आणि ते अशी जरा हलवायची, कारण कमी तेल आहे ना आपलं. तेल कमी म्हणजे मी कमी टाकलंय. आता आपण फिरवूया. फुगलेत कसे बघा. हे असं बघा तेल सारखं करत करत आहे ना सगळे फ्राय करून घेतले. आणि ते कसं पापडाचे आहेत ना ते भाजायला वेळ नाही लागत. आता आपले पॅटीस बघा मस्त फ्राय झाले. तर इथे बघा आपली रेसिपी एकदम रेडी आहे आणि कितीतरी महिन्यानंतर रेसिपी रेडी झाली आहे. ते म्हणतील की तू गावावरून आलास का? पापडाची कुरकुरीत पॅटीस.
पापडाची कुरकुरीत पॅटीस आणि ते कुरकुरीत म्हणतील तू patties. गावावरून आलाच काय. हो गावावरून आला ना म्हणून म्हटलं जरा काहीतरी चटपटीत करते पप्पूसाठी. ओके तर रेसिपी ही तोडून दाखवू. मी तोडून दाखव, तू खाऊन पण दाखव. गरम आहे हे बघा. ओके मस्त. अच्छा भाजेल हात मस्त आहे. भाजेल. गरम आहे ना एकदम. लय गरम आहे, वाफ निघते. वरचं बघ पापड जरा. आणि जेव्हा फ्राय करत होतीस ना तेव्हा त्या पापडचाच सुगंध येत होता मम्मी. हा आणि असं वाटेल? पापडाचाच सुगंध येतो, आतल्या भाजीचा येतच नाही. एवढी भाजी खास आहे, एकदम मस्त झाली आहे. आता हे खाऊन दाखव. तर इथे बघा रेसिपी आपली झालेली आहे आणि मी टेस्ट केली मम्मी. बघ टेस्ट केलीस ना? ते मस्त लागतं आणि वेगळी काहीतरी रेसिपी. मला टेस्ट करायची आहे पण ते थंड होईपर्यंत आहे ना, तर थोडीशी भांडी पडली आहेत ना रेसिपीची, ती घासते. रेसिपी एकदम छान आहे आणि तुम्ही सर्वांनी पण अशी बनवून बघा. एकदम मस्त आणि काहीतरी आपण वेगळी मोठे पापड रेसिपी. आणा. मोठे पापड आणा. हा, आणि जास्त पाण्यात भिजवायचे पण नाही. आणि भाजी उरली तरी अशीच आपण खाऊ शकतो. छान लागते बघा. मी पण अशीच भाजी खाणार आहे आणि खाल्ली पण आहे. एकदम छान वाटते. रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. टाटा बाय बाय.